काढला तरी वर्गनिधी गणपतीची देत नाही, मराठ्याचा आहे काय म्हणून द्या ना काय, ही काय भाषा आहे? महसूल क्षेत्रात जर मराठ्यांचं असलं हीच भाषा यांची, आमचं काम का करत नाही मराठ्याचं आहे म्हणून का? आम्ही तुम्हाला म्हणलो कधी? मराठ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जात वाचवायचं शिका, मनात परिवर्तन करा. हे त्यांच्या बाजूने उभा राहतात नोकरदार वर्गाच्या, आपली जात नोकरदार वर्गाच्या बाजूने उभा राहत नाही म्हणून आपले लोक सुद्धा संपायला लागलेत आणि एकमेकाला साथ देत नाहीयेत. इथून पुढं कोणत्या अधिकाऱ्यांना, कोणत्या सामान्य मराठ्यांना, व्यावसायिक मराठ्याला त्रास द्यायला लागले ना, एकमेकाने ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहायचं. इथून पुढे लक्षात असू द्या, कारण बळ द्यायचं शिकत चला. आता ह्या 8-10 महिन्यात कमी झालाय, म्हणत नाही जास्त करून आता ते मराठ्याचा आहे का, कारण कमी केलंय. कारण मराठे सुद्धा आता ताकदीनं मदतीचं जायला लागलेत आणि जायचं शिका. आपली भूमिका आपली जातीतली शक्ती वाढवणे, त्यांनी त्यांची वाढवली. मी आजही अहमदनगर जिल्ह्यातून सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमचा तो पिंड नाहीये. आमची भूमिका आहे आरक्षण समाजाला मिळवून द्यायचं आणि समाज मोठा करायचा आहे. आणि तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाही. मग करायचं काय? जर यांनी आरक्षण नाही दिलं तर राजकारणात गेल्याशिवाय पर्याय नाही. सत्ता आपल्याला कब्जात घ्यावाच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे सगळ्यांचं म्हणणं आहे. आता मराठ्यांचं म्हणणं आहे, सामान्य दलित बांधवांचं आहे, सामान्य मुस्लिमांचं आहे, 12 बलुतेदारांचं आहे, होंद्यामध्ये एकदा आता. कारण गोरगरिबाची ही आलेली लाट, ही 75 वर्षात गोरगरिबाची लाट आली, असली लाट राज्यात आणि देशात कधीच आली नव्हती, ती मराठ्यांनी आणली. सावध राहा, आरक्षण मिळवायचं. बाकीच्या षडयंत्राचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी 1-2 दिवस ऐकतो कसं षडयंत्र आहे काय बघतो, आणि मला आदल्या दिवशीच माहित होतं कोण कोण काय काय षडयंत्र करायला लागले. दरेकरची बैठक कोणी घ्यायला लावली आणि ह्या षडयंत्रामागं कोण आहे तुम्हाला सांगतो, 2 दिवसाच्या आत आपल्याकडे माहिती येणार आहे. कुठं बैठक झाली, कोणाच्या तिथं झाली, कशामुळे झाली, कोणाकोणाला घ्यायचं सांगितलंय त्याच्यात. आणि देवेंद्र फडणवीस खरोखर त्या षडयंत्राच्या पाठीमागं आहे का, डिटेल माहिती येणार. इथून मागं कशा आलत्या तशी येणार आहे. कारण त्यांच्यात बी मराठे आहेत, त्यांची जात जागी झाली आता. कारण ह्या मराठ्या गोरगरिबांचा कडवटपणा आणि कट्टरपणा बघून सगळ्याच मराठ्यांची जात जागी झाली की जर आपल्या लेकरासाठी, आयुष्यासाठी आपल्याला करायचंय तर हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ज्या ज्या वर अडचणी यायला लागल्यात त्या सांगितल्या पाहिजेत. आणि तेही सांगायला लागलेत. फक्त मी नाव सांगत नाही, कारण दुसऱ्या वेळेस सांगायचंच बंद होईल. त्याचं नाव सांगितलं त्याच्यामुळं या पुढच्या काळात मराठ्यांनी एकजूट राहा. आता खरी कसोटी. इथून मागे किती ताकदीने एकत्र आलो यापेक्षा आता आपली मराठ्यांची कसोटी लागली. जर आपलं 29 तारखेला लढायचं किंवा पाडायचं ठरलं तर तुम्हाला ताकदीनं काम करावं लागणार आहे. कारण 29 ऑगस्टला अंतरवालीला बैठक आहे. त्या बैठकीला अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून माणसानं त्या बैठकीला या. कारण त्या बैठकीतून निर्णय बाहेर काढायचा आहे, करायचंय काय. जर पाडायचं ठरलं किंवा उभा करायचं ठरलं तर यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. जर सीट उभा करायचे ठरले तर मराठ्यांनी 100% मतदान करायचं. एकही मत वायाला जाता कामा नये. आपल्या मुलाला आणि आपल्या जातीला मोठं करण्यासाठी आणि हे 2च विषय डोळ्यासमोर ठेवायचे आणि मतदानाला उठायचे. उमेदवार कोणी बघायचंच नाही. आतापर्यंत दगड कसं काय काम करीन. जर आपण जसं 75 वर्ष त्यांच्यासाठी काही बघितलं नाही तसं एवढ्या वेळेस फक्त जातीच्या हितासाठी काही बघायचं नाही. कोणी पण असू द्या, कारण आपल्यात उमेदवार लई आहेत. मी तर बेजार झालो हे उमेदवार ऐकू ऐकू. इतका नाद राजकारणाचा असाव
नाही पहिल्यांदा बघितलं वाटलं असं कशाला लफडं गाड्यात गुंतून घेतलं हे. माया शेजारीच 150 आहेत, माया गाडीतच 9 आहेत. मग बघा खेळ आता. कोणी माझ्याकडे एक गाडी आली ती आणि त्या गाडीतलं त्यातलं एक जण म्हणलं मला माझ्याकडे देऊन ठेवा, मग लय चांगलं आहे, मी 100% ह्यावर येईन बरं का. म्हणलं आमचं काही ठरलंच नाही हो, 29ला ठरण. हा मला तवा व्हाय ना. आणि ते गेलं गाडी पशीच गेलं. त्यातले 4 जण उतरून आले माघारी त्याच गाडीतले. ते म्हणला मोबाईल चांगलं आहे बरं का, माझ्याकडे देऊन ठेवा. उगा त्याच्या गाडीत बसून आलतो म्हणला मी. म्हणजे बघा त्याच्या गाडीत सुद्धा 6 उमेदवार होते. इतका नाद बेकार. आपली भूमिका काय? आपल्याला आपला समाज आणि आपल्या समाजाचे लेकरं मोठे करायचे. राजकारण हा आपला उद्देश नाही. समाज आपल्या डोळ्यासमोर आहे. जर कदाचित ठरलं उमेदवार द्यायचा तर कोणी देऊ द्या, तुमचं त्याचं पटत नसलं तरी मतदान करा. त्याच्याकडे बघू पण नका. त्याने काम नाही केलं माझ्याकडे तुमचं काम मी करून देतो. कचा कच घोडे लावतो त्याला. जर ठरलं तर कोणीही देऊ द्या. आणि आपण ठरवले आपली जात आणि मुलं मोठे करायचे, त्यासाठी एक उमेदवार दिला, सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आणि दुसरा इच्छुक असले पाहिजेत, नाही असं नाही. परंतु ज्या ठिकाणी समाजाचा विषय येतो त्या ठिकाणी जर सगळ्याच्या मताने एक ठरलं तर सगळ्यांनी तो मान्य करायचा आहे. तरी तो उभा राहणार असला तर तो जातीसाठी नाही, आपल्या तो स्वतःच्या स्वार्थासाठी होता असा अर्थ काढायचा. त्याला जातीचं काही देणं घेणं नाही. फक्त त्याला निवडणूक लढवायची होती म्हणून आपल्या सोबत आंदोलनात होता. एकदा जर आपण समाजाने सांगितलं हा, तर त्याच्याच पाठीशी उभा राहायचं. तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतो. हे राजकारणी इतके हुशार लोक आहेत, हे निवडणुकीच्या टायमाला एखादा बाबाला नादी देत आणि त्या बाबाला म्हणते तीर्थयात्रेला घेऊन जाय, तुला ट्रॅव्हल देतो. आणि प्रत्येक मतदारसंघातले 20-30 हजार लोक नेत येते. आपला समाज आहे भोळा. आपल्या समाजाला वाटतं चला देवधर्म करून यायचंय. आणि मग आपलं तेवढं पडलेलं असतं. कारण 30-40 हजाराचं सोपं नाही, इतके लोक ते बाहेर घेऊन जातात. यावेळेस जर आपलं ठरलं तर एकही माणूस तीर्थक्षेत्राला जाऊ द्यायचा नाही, एक पण नाही. म्हाताऱ्या माणसासहित पोरांनी सगळ्यांनी मतदान एक शिक्का करून घ्यायचं. म्हाताऱ्या माणसं तो उचलून यायचं, मतदान करायचं. एकदा मतदान झालं की ज्याला ज्याला तीर्थक्षेत्रावर जायचं ना त्याला म्हणा 5 वर्ष जाय, सगळे देव झाल्याशिवाय माघारीच येऊ नको, 5 वर्ष तिकडेच राह. हे मधी ठेवायचंच नाही. हे डाव आहे त्यांचे. बोगस मतदान यांनी दुसऱ्या जिल्ह्यातले यांच्या मतदारसंघात घालून ठेवले. बोगस मतदान बी होऊ द्यायचं नाही. आणि आपल्या नोकऱ्याला बाहेर असणारे, कामासाठी कंपन्यात गेलेले सगळ्यांनी त्या दिवशी एका जागेवर यायचं. यावेळेस जर पलटीच करायची ठरली ना, सगळ्या जातीचे गोरगरीब आपल्या सोबत राहणार आहेत. कारण त्यांना वाटतंय की गोरगरिबाची सत्ता येऊ शकते आणि हे पोरग जातीवादी नाहीये. गोरगरीब सगळ्या ओबीसींचं सुद्धा कल्याण होऊ शकतं. ही 100% मुस्लिमांपासून सगळ्यांना आशा आहे. आणि आपण कधी जातीवाद नाही केला. मी गावखेड्यातल्या एकाही ओबीसीला आतापर्यंत खोवलेलं नाही. ना धनगर बांधवाला, ना दलित बांधवाला, ना मुस्लिम बांधवाला. हा नेते मात्र मी सोडत नाही, कारण ते कोणाचेच नाहीत. हे कोणाचेच नाहीये. त्यामुळे त्यांना मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. आणि जर पाडायचं ठरलं मग तर ते लय सोपं आहे. ताना घ्यायची गरज नाही, काही टेन्शन बी नाही. समजा निवडून आणायचं ठरलं थोडं ताण आहे, निवडणूक लढावं ठरलं, पण पाडायचं ठरलं लय सोपं. 113 आमदारच येत नाहीत त्यांची. खलास बुकटाच सगळा ह्या कडेच्या त्या कडेला. पाडापाडी लय सोपे. मला वाटतं पाडापाडीच करावं आपण. हा, उभा करण्यापेक्षा पाडापाडीत लय मजा आहे. जेव्हा आपल्या विचाराचा आहे, जेव्हा आपल्या समाजाच्या पाठीशी उभा राहतोय, जेव्हा आरक्षण देणार आहे त्याला निवडून द्यायचं. बरं आपण तर आपण जाऊन तो माणसारखं जे होईन ते काय त्याला जाऊन द्या. हो त्याचा एवढं बार जे होईन ते होईन. आपले पडते नाही त्यांचे पडते. जे व्हायचं असेल तेव्हा त्यांना लय टेन्शन आहे भाऊ. तुला काय सांगावं, एवढं टेन्शन आहे. ते असे कदरून गेलेत, त्यांना एक तर कळत नाही मी काय करीन कवाशी. बरं का, सगळ्यात मोठा त्यांचा ते प्रॉब्लेम आहे. मी एकाएकीच उभा करायचं म्हणतो आणि एकाएकीच पाडायचं म्हणतो. नाही तर मी एकाएकीच पाडायचं म्हणतो, एकाएकीच उभा करतो. त्यांचं गणितच चुकून जातं. इथून मागं सुद्धा त्यांचं गणित असंच चुकलं.
आपलं एकाकीच पाडायचं ठरलं, त्यांना वाटलं उभा करते. उभा केले म्हणजे काहीला असं वाटत होतं येईन उभा केले का आपले आपोआप निवडून येते, काहीला वाटत होतं आपले पडत. आता कोणालाच मेळ लागा नाही, हे काय करणार आहे. समजा जर पाडायचं ठरलं तर काही जणांची मजा होती. मराठ्यांच्या संस्कारातला म्हणजे कोणाच्याच कोणाला मेळ लागा नाही. हे नेमकं काय करतील. आता त्यांच्यातच अशी पंचायत झाली आहे का, 5-10 मिनिटं आहे बोलू का. त्यांच्यात अशी पंचायत झाली, त्यांच्यात झालेत 6 पक्ष, एका एकाचे 2-2 आणि 3 आले ती एकत्र, तिन्हीकडे बी 3-3 आहेत, म्हणजे झाले 6 उमेदवार. किती द्यायचे? 2. दोघाला मिळून त्यांचा एक आणि यांचा एक, खाली किती शिल्लक राहिले? 4. ते 4 म्हणतात माझ्याला मी आता लय पैसे घातले, मी 5 वर्ष झालं तयारी करतोय आणि मोदीच आणलंय, आणि मग 5 वर्ष मी कवर वाट बघू. मग ते माझ्याकडे तिकडे अंतरवाडी ते अंतर्गत आले की ते मध्ये धाबा. इंस्टॉल कीजिए पॉकेट FM और फ्री में सुनिए दुनिया भर में हंगामा मचाने वाली ये जबरदस्त कहानी सीक्रेट अमीरजादा. Pure Wash Electronic Seat by Kohler. Wish everything was this intelligent. माझी आमदार 13-13, 14-14 त्यांच्याकडं, 7 माझी खासदार आजी खासदार त्यांच्याकडंच, सगळे जिल्हा प्रमुख पक्षाचे त्यांच्याकडंच. आमच्या वाट्याला कुणीच नाही, सगळा आपल्यासारखाच माल, समजा मायासारखाच गळाल्याला सगळा, सगळे असेच होते. पण हे इतके भारी भरले त्यांना, ते व्यासपीठाच्या खाली आले की त्यांच्यात म्हणायचे आहे गावातच येऊन त्याने पिठ लोक काय करावं रे, काय काय म्हणलं मग आडनावच बदलिलं. इतके बेकार हे पोट्टे काही लिहित आहेत ना, आयला कुठं शिकतात कुठं नाही तुम्ही, इतके बेकार लिहित आहेत खाली ना, त्या माणसाला गावात जाऊच वाटत नाही पुन्हा. बघा पाठीमागची लढाई झालेली, श्रीमंत मराठे म्हणजे राजकारणातले सगळे मराठे एका बाजून होते, गरीब मराठे एका बाजून होते, तरी सोपडा साफ केला त्यांचा मराठ्याने. कारण गोरगरिबांपुढं आणि मराठ्यांच्या शक्तीपुढं कोणाची शक्ती टिकत नाही. आता यावेळेस काय होईल मला नाही माहीत, पण विचारपूर्वक दिवसभर चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढू करायचंय काय. मी या शांतता रॅलीच्या माध्यमातून सांगतोय, या देवेंद्र फडणवीसला छगन भुजबळ दंगली घटायच्या, दंगली होऊ द्यायच्या नाही, शांतता ठेवायची राज्यात. कारण मराठा आणि ओबीसी आपला वाद नाहीये, हे काहीतरी काडी टाकायचा प्रयत्न करतील आणि वाद लावायचा आहे, यांची दाट शक्यता आहे. कारण भाषाच तशी आहे त्यांची. ते छगन भुजबळ नाकावर चष्मा आल्याला आणि म्हणताय त्या पुण्याला म्हणताय तलवारी घासून ठेवा. तुला चष्मात उचला ना तलवार का उठली तू रे. काय म्हणावं हे कळत नाही, इतकं बधीर डोक्याचं आहे ना. स्वतःचं दवाटोळं केलं सगळ्या कुटुंबाचा त्यांनी जेलला जाऊन, त्या शिवसेनेचा पुरं टांबळा वाजिलं, त्या राष्ट्रवादीचा भुगा केला आणि आता त्या देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम करायचा मागे तो पुरेशी टपाडी त्याचे सोडीत नाही. इतकं आपिशा पायाचं आहे ना, भयानक आपिशा पायाचं आहे. आणि तरी हे देवेंद्र फडणवीस त्याचेच मुखे घेतोय. कायला जवळ ठोला आणि काय नाही घाण ही असली. ते ज्या मतदारसंघात नेईन ना त्याला देवेंद्र फडणवीस ते शिटच पाडायचं. जाय म्हणा घेऊन, तुला जिकडे घेऊन जाय तिकडे घेऊन जाय. यावल्यात तर ते येत नाही, यावल्यातल्याला जरी मी मुलांना एवढे बार त्याला निवडून आणा तरी ते लोक त्याला पाडले सोडितच नाही. इतके बिघाडलेत ना ते म्हणतात पाटील काही सांगा या बारीने, याला पाडायचं म्हणजे पाडायचं. ते गिरीश महाजनला तशीच मस्ती होती. 15 रुपयाचा बेल्ट आणि 3 कुंकड चलत तुरु 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 चलत होते. त्याला माहितच नव्हतं गणित तो कोणाच्या जीवावर निवडून येतो. पण तिथले मराठी काय सोपे नाहीत, शेवटी ते कुणबी आहेत पण मराठी आहेत ना. आपलं त्यांचा रक्त एक आहे. तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं पाटील ते इतकं खालच्या दर्जाचं बोललं ना आमच्या काळजाला लागलं.
शेवटी आम्हाला तुमचा स्वाभिमान एवढ्यासाठीच आहे की तुम्ही हे समाज तरी एकत्र केला. आम्हाला आरक्षणाची नाही गरज, आरक्षण आम्हाला आहे, पण शेवटी आम्ही कुणबी बी असलो तरी मराठे आणि हे मराठा समाज एक केल्यामुळे आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि त्यांनी असं सांगितलं तुम्ही फक्त हा माना, या बारे पाडतोच आम्ही त्याला. त्याचं कारण सांगितलं मला त्यांनी. 1,36,000 नुसता मराठा आहे तिथं, 1,36,000. आणि याच 1300 का काय मतदान आहे फक्त. 1,36,000 कुठं, 1300 कुठं, आणि मराठ्याच्या जेव्हा होतो. आता मला सांगा 5,000ची लीड तोडायला जर एवढा फेस पडत असेल तर 1,36,000ची लीड तोडायला अफगाणिस्तानातच जावं लागेल तुला. इथं तिथं राहायचं कामच नाही. तवापासून खालच्या पट्टीत आलाय बघा ना त्याची भाषा तुम्ही टीव्हीवरची. इथून मग अशी होती की बाप बाप असा बोलत होता जस का राष्ट्राध्यक्ष झालाय असा बोलत होता. मी म्हणलं 1,36,000 मराठी. ते म्हणलं मनोज दादाचं काही चूक नाही, बरोबर आहे, आरक्षण बरोबर आहे, आरक्षण राईट आहे. आता कसा खाली आला बघ. हे असली ती आपण बी शोध घ्यायला सुरू केलं. हे मुंबईतली एक आपल्याला भेट नव्हती, कारण तिथं काय असतं, माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. जिकडं पडन मी तिकडंच पडन म्हणत असतो. उलशिक बोलू का? तुम्ही म्हणता नाही, उलशिक म्हणता म्हणता चांगलाच पिटा पाडाय. काय मी जिथं पडतं तिथंच पडतं म्हणत असतो. पण मुंबईत हे आपण 10-11 दिवसात एक मोहीम सुरू केली, कोणालाच माहित नाही. महाराष्ट्रातून मुंबईत मराठी गेलेले किती आहेत? महाराष्ट्रातून गेलेले मुंबईत कामाला गेलेले बिचारे, रिक्षा चालित, टपऱ्या हाण, काहीतरी हाय असे व्यवसाय करते. वॉचमॅन म्हणून येत, कोणाच्या कंपनी पुढे आहेत, कोणाच्या कंपनीत येत, कुठं टॅक्सी चालवित येत, टपऱ्या चालवित येत, वडापाव. हे वडापावच असलेच वाटायला आहेत आपल्या धंदे. मोठाले तर त्यांचे नजरच पुरत नाहीत, असे वर इतकाले बिल्डिंग मोठाले. त्याच्यावरच मराठी जाऊन बसले होते मधी 17 बिल्डिंग घेऊन. आणि ते मुख्यमंत्री म्हणतात अरे म्हणून हे लोक कुठून वर गेलेत. म्हणलं मला नाव माहित. आणि ते म्हणले मग हे मुंबईत गेल्यावर काय करते? म्हणलं त्यांनाच विचारा, आता मला माहित नाही ते काय करते ते. कारण हे चढायला जागा नव्हती तरी 17व्या तळावर गेले होते, इतके डेंजर. त्याच्या शोध मोहीम घेतली आणि की किती लोक आहेत. जवळपास 17 ते 18% महाराष्ट्रातून मराठी तिथं गेलेले आहेत मुंबईत. जरी निवडून आणून नाही शिकलो तरी आपण तिथल्या 19 सीटाचा जवळपास कार्यक्रम केलाच म्हणून समजा, पाळलेच. म्हणजे आपण तिथं बी शोध मोहीम सुरू केली. आता कोकण अर्धा आहे, अर्धा राहिलाय, अर्धा आहे, अर्धा राहिलाय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा विषय सोडून द्या, तिन्ही प्रांत एका बाजून आहेत. इथं यांचा सोपडा सापच होणार आहे तिन्ही प्रांतात, इथला विषयच नाही यांचा. त्यामुळे यांच्या ज्यावेळेस आपण भुई धरली, आपण ज्यावेळेस शोधायला लागलो तेव्हापासून यांच्या लक्षात आलं मुंबई सुद्धा कार्यक्रम वाजू शकते ती. कारण आणखीन बी 8-10 दिवस लागणार आहेत मुंबईचा सगळा तपास यायला. कारण आपले लोक किती आहेत. जर आपली निवडून याची भूमिका नसेल तर पाडायच्या भूमिकेत मराठ्याचं मतदान निर्णायक मुंबई सुद्धा. कारण ती जरी धार धरली आपण तरीही त्यांच्या मुंबई सुद्धा वाजत आहे. फक्त किती सीटापर्यंत जात आहे हे आपण 29 तारखेला डिक्लेअर करू. कारण तोपर्यंत सगळं चारही बाजूची माहिती आपल्याला येणार आहे. कारण आपल्या पोटात काही राहत नाही भाऊ, आपलं सरळ असतं. कारण तुमच्यापेक्षा मला मोठं कोण आहे, मी कोणाला सांगू? तुम्हाला नाही सांगणार तर तुम्हाला सांगून टाकतं सगळं. कारण मी यांना घेणतच नाही, यांना मानत बी नाही, यांना विचारत बी नाही तुम्ही केवढीची. नाही तर हे आंतरवली सोडायचे नाहीत. जे जे पडणार आहे ते आंतरवली सोडित नाहीत. जे 54,000 मायनेच गेले ते तर म्हणतात मग आपला राजीनामाचे डायरेक्ट. जे 44 न गेला तेव्हा तर म्हणतो आपल्याला पक्षातच नाही राहायचं. या बारी तुम्हाला वाटत असेल पण मी निवृत्ती घेतली. काय काय त्या निवृत्तीवरच येऊन टेकली. कारण मराठ्यांच्या नादी लागणं एवढी सोपी गोष्ट नाही. आमचा बदनापूरचा तर उठतच नाही. ते तर म्हणतो मी एवढं पडलो आणि तेव्हा पडलो. आता मग आता खेळच पांगला सगळा. लावसाहेब दादा पडले मग आता कार्यक्रमच झाला. आपला तर गेमच वाजला म्हणला. आता काही खऱ्या गोष्टीत नाही राहिल्या. मग काही चूक नसताना सुद्धा मी पडलो. एक चूक नव्हती मग. एक मला त्याचा माणूस मागणीत बोला ना, ओबीसीचे हे बोला ना. म्या ओबीसीला दिलं राव, लय मुत्थ गेलं. ओबीसी गोले लावून राहिले मला. असं हे फळ असतात फळ. तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती त्यावेळेस केलेली मस्ती हे आता लोक तिचा बदला घ्यायला लागले. लोक सोप्या नाहीत.
तुमच्याकडे सत्ता होती म्हणून तुम्ही एवढी मस्ती केली. तुम्ही ओबीसीचे लोक सोडले नाही, मराठ्यांचे सुद्धा सोडले नाही. तुम्ही लोकांना प्रचंड त्रास दिला. आता लोकांना वाटतंय लाट मराठ्यांची आणि मराठी एकीकडून आलेत, आता कोणाला भ्यायची गरज नाही. आणि सत्ता आली का आणि गेली का तुम्हाला सांगतो कोणाला भ्यायची गरज नाही. आपली सरकारपेक्षा शक्ती मराठ्यांची मोठी. काय भ्यायचा समज आहे कोणाला? अजिबात भ्यायचं नाही कोणाला. त्या आष्टी पाटोदा मतदारसंघात कवा मराठ्यालाच भेडायचे, कवा बघा तुम्ही मराठ्यालाच भेडायचे. कुणी उठायचं, मराठ्याला धवसायचे. मी तिथं घराघरात लोकांना सांगितलं, मराठे किती आहेत आष्टी पाटोदा मतदारसंघात मला सांगा रे. मराठे असे तुटून पडले, 1,67,000 नुसते आष्टी पाटोद्यात मराठे एकटे. काय टप्पर आहे कोणाच्या अंगावर यायची, मी निवडून यायची. पण तुमच्या हातात गोष्टी आहेत सगळ्या. चुका मराठ्यांनी केल्यात. आपली शक्ती किती आपण बघितलीच नाही. आपण आपल्याला स्वतःला कधी जाणून घेतलंच नाही. पहिल्यापासून मराठ्यांना सवय लागली शक्ती असताना सुद्धा त्या शक्तीचा दुरुपयोग आपल्याच जातीच्या विरोधात करायचा. आपली जात संपली नाही पाहिजे यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग झाला पाहिजे. आपले पोरं संपले नाही पाहिजेत याच्यासाठी आपला उपयोग झाला पाहिजे. आपला समाज मोठा करणं आपली जबाबदारी. ही शक्ती त्यांच्या बाजूने उभा केली म्हणून ह्या लोकांनी आपल्यावरती अन्याय केला. आता पुढच्या काळात हे होऊ नाही द्यायचं. आपली शक्ती आपल्या जातीला मोठं करायला आणि आपले पोरं मोठा करायला लाच वापरायची. अजिबात शक्ती वायाला घालायची नाही आता दुसऱ्यासाठी. आपल्या भूमिकेवर आपण ठाम हो आता. कारण हे पक्षाचे लोक आणि या पक्षातले नेते हे पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागले. खरं तर आपण जातीला बाप मानलं पाहिजे, पण यांनी पक्षाला आणि नेत्याला बाप मानायची सुरुवात केली. त्यामुळं मराठ्यांनी आता स्वतःच्या पोराच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहा. एवढी मोठी शक्ती आपली आहे. या राज्यात 6 ते 7 करोड एकटा मराठा आहे. 50-55% एकटा मराठा आहे. सगळ्याची पाठ पुरवण्याची हिंमत एकट्या मराठ्याची कोणाची गरज सुद्धा नाही आपल्याला. फक्त स्वतःच्या शक्तीची जाणीव ठेवा आणि आपलेच लोक मोठं करायचं शिका. शक्ती शोधत चला. कोणाला पाय लावायचा नाही, पण कोणी पाय लावला तर 1 इंच सुद्धा मागे सरकायचं नाही. कारण या राज्यात आपण काय नुसतं अन्याय सहन करण्यासाठी जन्म घेतलेला नाहीये. Don't do as you're told. Do what you want. When everyone is online, go offline. चला अपनी Pulsar NS400Z. चला अपनी. ब्रो सुन ना, मैं सोच रहा था, बोलना. ये ट्रेडिंग का सीन क्या है? ट्रेडिंग ऑप्शंस? हेवी है. हाँ सुना है. टाइम चाहिए. पार्ट टाइम चाहिए. पैसा है. थोड़ा है, काफी है. सही है. कुछ सीखा है. सब जानकारी ज्ञानबाजी सीखा है. बहुत देखा रे. करके देखा है. मेहनत है यार, रिस्की है. हाँ दोनों है बट इट्स डूएबल. हाउ डू यू डू इट ब्रो? पंच. कूल. सॉरी. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. आणि ज्याची कुठे नोंदच सरकारी नाहीये त्यांच्या भरत्या होत आहेत. ही या राज्यात नाही. म्हणून मराठ्यांनी शक्ती ओळखा आणि मुलाच्या बाजूने उभा राहा. जात संपू देऊ नका. जात संपले तर तुम्हाला विचारणार कोणी नाहीये. आजकालचं युग बदललंय. कोण कोणाच्या बाजूने नाही उभा राहत. कोण कोणाला नाही साथ देत. स्वतःचा स्वार्थ भागेपर्यंत सगळे बाबा म्हणतायत. आणि एकदा स्वार्थ भागला की त्या ताटात खाल्लं त्या ताटात पाय द्यायला सुरुवात केली. जरा शहाणपणाची भूमिका मराठी घ्या. घरातून बघायचं आता बंद करा.
घरात बसून आता आरक्षण मिळणार नाहीये. व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक दिवस काम सोडत जा. नोकरदार मराठ्यांनी सुद्धा एक दिवस नोकरीला नाही जायचं. व्यापारी व्यवसाय मराठ्यांनी सुद्धा नाही जायचं. शेतकरी मराठ्यांनी एक दिवस कामाला नाही जायचं. कारण जात संकटात सापडली. संकटात सापडलेल्या जातीला आणि त्या पोरांना बाहेर काढायची जबाबदारी तुमची. कोणता नेता, कोणत्या नेत्याला तुम्ही तुमचं म्हणायला लागलात? कोणत्या नेत्यासाठी तुम्ही काम करताय? ही कोणती भूमिका आहे मराठ्यांची? कोणता नेता आणि कोणता आमदार आणि मंत्री तुम्हाला नाही मोठं करणार? तुम्ही आमचं त्याला म्हणता कशाहून? ज्या तुमच्या लेकराला आरक्षण लागतंय ते आरक्षण देण्यासाठी विरोध करतायत, मग ती महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे तुमचे झाले कसे? तुम्ही कोणाला फसवतात मराठ्यांनो? स्वतःच्याच मुलाला, स्वतःच्याच जातीला. तुम्ही आता भान ठेवा आणि विचारात परिवर्तन करा. जे लेकरू बापानं कर्ज काढून शिकवलंय, शेतात राब राबलेत, ऊस तोडलेत, त्यांनी लेकरं शिकवलेत अधिकारी होण्यासाठी, एसटीची पाटी वाचवण्यासाठी नाही. नोकरदार मराठ्यांनी 1-1 रुपया मागं टाकलाय आणि आपले लेकरं शिकवलेत. त्यांनाही आशा आहे माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. कोणता बाप असा आहे, कोणती आई अशी आहे की त्याला वाटतं आपलं लेकरू मोठं होऊ नये? हमाली करणाऱ्या मराठ्यांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. टेम्पो ट्रक चालवणाऱ्या ड्रायव्हरांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. शिक्षकाला वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. शेती कसणाऱ्या मराठ्यांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. रात्रंदिवस पोते उचलून हमाली केली, रक्ताचं पाणी केलं आणि लेकरं शिकवले. त्याचंही स्वप्न आहे माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. असा कोणता मराठा आहे, श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, त्याला वाटत नाही माझं लेकरू मोठं होत नाही? मराठ्यांना फसू नका स्वतःच्या जातीला आणि मुलाला. जे लेकरू 1% उगतंय ते ढसा ढसा घरापर्यंत रड द्यायला लागलाय. त्याचे अश्रू पुसणार तुम्ही कसे? तुम्ही कधी भानावर येणार आहेत मला हे कळत नाहीये. तुम्ही का नेत्याला आणि पक्षाला मानताय आणि तुमचे लेकरं दारिद्र्याच्या खाईत लोटायला लागलात? तो नेता नाही तुमच्या लेकराचे अश्रू पुसायला येतात. आपल्या बापाची, आपल्या आईची काठी धरायला आपलंच लेकरू लागणार आहे. त्याला मोठं करायचं शिका. ती जात सांभाळा. ती जात तुमच्या संकट काळात तुमच्या पाठीवरून हात फिरवणार आहे. हे हरामखोर नेते तुमच्या पाठीवर नाही हात फिरवणार. तुम्ही जरा विचाराने मोठे व्हा, विचारात परिवर्तन करा. कोणत्या नेत्याच्या दबावात यायची गरज नाही. त्याच्या काय बापाची जागिरी नाहीये त्याच्या दबावात यायला. आपली जात आणि आपले लेकर आपल्याला मोठे करायचे. किती दिवसाचा पक्ष आणि नेता? त्या पोरांना जरा जवळ घेऊन विचारून एकदा बघा. ऍडमिशन नाही मिळाल्यावर त्या लेकराच्या पोटात किती आग पडती. बापाने लेकराची समजूत कशी काढायची किंवा लेकरानं बापाची कशी काढायची कोणालाच कळत नाही. 1% जर हुकला तर त्याला वर्षभर 2 वर्ष पुन्हा अभ्यास करावा लागतोय. त्याला का मराठ्यांनी असं कोणतं पाप केलं की हे आमच्या वाट्याला आलंय? आम्ही या राज्याला मोठं करण्यात कुठं कमी पडलो? या राज्यातली सगळी भूमिका मराठ्यांनी पार पाडली. मोठ्या भावाचीही पाडली, लहान भावाचीही पाडली. आज आमचे लेकरं आरक्षणासाठी आक्रोश करायला लागले तर तुम्हीच मोठे केलेले पक्ष आणि नेते तुमच्या विरोधात बोलायला लागलेत. मग तुमचं नेमकं कोण? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जातीकडे बघा. जातीचे लेकरं मोठं करण्याचं काम सुरू करा. तुम्हाला जर असं तुम्ही करत राहिलात तर पुढच्या पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. आता हे संकट परतून लावायची वेळ आली. याच वेळेला आता सगळ्या गरीब श्रीमंत मराठ्यांनी एकत्र या. तुम्ही जर आता
बघ्याची भूमिका घेतली तर कोणाच्या तरी नातवाचं वाटोळं होणार आहे, कोणाच्या तरी मुलाचं मुलीचं वाटोळं होणार आहे, कुणाच्या तरी भावाचं वाटोळं होणार आहे. अशी संधी मराठ्यांना चालून येणार नाहीये. ही आता वेळ आहे मराठे मोठं करण्याची. मराठा हाच आपला बाप समजा, नेता आणि पक्ष आपला बाप समजायचा मराठ्यांनी बंद करा. नाही हो, माझ्या समाजाच्या मदतीला कोणी यायचं. कोणाची मुलगी रडते तर कोणाचा मुलगा रडतोय. लाखाने सुशिक्षित बेकार माझ्या मराठ्यांचे पोरं झालेत. आमच्या आई बहिणीचा कंपाळाचं कुंकू आरक्षणासाठी पुसलंय. या राज्यकर्त्यांच्या आई बहिणीचं नाही. एकदा त्या घरात जाऊन बघा. ज्याने आत्महत्या केली त्याच्या घरात पाय ठुला तरी आग आग होते अंगाची. कसलाच आनंद त्या घरात नाहीये. त्या लेकराला आपला बाप नाही दिसत. बाप कुठे हे विचार त्या आईनं काय उत्तर द्यायचं. कंपाळाचं कुंकू आरक्षणासाठी जाऊन बसलं. लाखो लेकर सुशिक्षित बेकार झालेत. एका घराच्या कोपऱ्यात बसायचं आणि करता पुरुष घरातला गेल्यामुळं त्या अंधारात एकट्या माता माऊलींना रडत बसायचं. तुमच्या आमच्यासाठी बलिदान गेलेत मराठ्यांमध्ये. तुमचे आमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून ते आपल्या भावानं आत्महत्या केली. त्याचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. राजकारणी लोकांच्या नादी लागून आपल्या लोकांचे मुर्दे पडलेले बदला घ्यायचा आहे. आपल्याला आरक्षणात रूपांतर करायचंय. नाही सहन होते. एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जर एखाद्या हॉस्टेलसाठी फोन आला, ऍडमिशनसाठी फोन आला तर इतकं वाईट वाटतं की आपलं हक्काचं आरक्षण असूनही हे लेकर समस्या सांगायला लागलेत. आपण नाही सोडू शकत कारण सत्ता दुसऱ्याच्या हातात आहे. मराठ्यांना मोठं करणारा 75 वर्षात एकही आतापर्यंत नाही आला. आमच्या वेळेला आम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही. म्हणून मराठ्यांनी आता सावध व्हा. पुढच्या काळात मराठा समता कामा नाही. तुमच्या हट्टापायी, तुमच्या नेत्यापायी माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं संपू देऊ नका. माझं तळमळीनं आणि तळतळीनं तुम्हाला सांगणं मी किती दिवस तुमचा आहे आणि माझा आहे मलाच माहित नाही. रोज सलाईन सुरू आहेत. आजपासूनच मी मरण यातना भोगतोय. मी माझ्या समाजासाठी कुणाला विकत नाहीये. मी कुणाला फुटत सुद्धा नाही. आणि मी जाहीर अहमदनगर मधून मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या मी मरायला नाही भेट. मी हटत सुद्धा नाही. मी सलाईन किंवा माझ्या शरीराचा विचार नाही करत. मला पत्रकार बांधवांनी विचारलंय, तुमची तब्येत खराब असताना तुम्ही काम करताय. माझ्या शरीराची किंमत नाहीये. मला माझा समाज मोठा झाला पाहिजे हे स्वप्न आहे माझं. मी शरीराला मोजणारातला नाहीये. मी वेदना नाही मोजत बसत. माझ्या समाजाच्या लेकराच्या वेदना मी मोजतोय. माझ्या समाजाचा त्रास मला बसत नाहीये. रोज रात्री 5-5, 6-6 सलाईन सुरू आहेत. माय बापा, तुमच्या नेत्याला नका मानू. तुम्ही तुमच्या नेत्याच्या नादात माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकर संपून बसते बर का. माझा समाज आणि माझे लेकर संपू देऊ नका. समाज खूप दिवसानंतर आलाय. माझ्या नंतर ही लढाई तुम्हाला चालवायची. हा विचार मोडू द्यायचा नाही आणि आज समाजही संपू द्यायचा नाही. मी आहे तोपर्यंत माझा शब्द तुम्हाला, तुमची मान खाली होईन असं हे काही पाऊल उचलणार नाही. तुमची शक्ती वाढवल्याशिवाय मी गप्प बसत नाही. मराठ्यांची ताकद आणि शक्ती वाढवायची. या राज्यात मराठ्यांच्याच हातात पावर राहिली पाहिजे. तुमची आणि माझी जबाबदारी आहे. मराठा आणि मराठ्यांचे पोरं समता कामा नाही. घराघरातले मराठी जागे व्हा. घरात बसू नका. टीव्हीला बघून भाषण ऐकू नका. मोबाईल वरती शेतात बसून भाषण नका ऐकू. बिल्डिंग वर बघू नका. आता फ्लॅट मधून बघू नका. घराच्या खाली यायची वेळ आली कारण दुनिया पूर्ण बदलली. इथं तुम्हाला एकजूट दाखवायला लागती. तुमची जितकी शक्ती दिसाल
हे काय करत आहात सेनापती? अस्त्रासोबतच डोकं देखील चालवत आहे जहापना. वाह, क्या बात है. युद्ध आणि लुडो मध्ये सर्व क्षम्य आहे. वेल सेड. लुडो आहे अनेक पिढ्यांचा डोक्याचा खेळ आणि सदैव आहे. आजच झुपी.com वरून ऍप डाउनलोड करा आणि जिंका लाखो पर्यंत कॅश. या गेम मध्ये व्यसन किंवा आर्थिक धोका संभवतो. जबाबदारीने खेळा. करायची या जातीसाठी आणि या जातीच्या लेकरासाठी लेकरा, माझा शब्द आहे, मरेपर्यंत मी तुमच्याशी गद्दारी करत नाही. तुमची मान ताट मानेनं तुम्ही चालाल, हेच काम तुमचा मुलगा मनोज जारंगे म्हणून कराल. माझ्या समाजाकडून अपेक्षा आहेत, माझ्याकडून. माझा समाज मला बोलताना बोलतोय, आता तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत. मी माझ्या समाजाला शब्द दिलाय, तुमच्या शब्द. आता मध्ये विदर्भ एक येत नाही, विदर्भ एक आला की म्हणते खानदेश एक येत नाही. आता हे चार विभाग एकत्र आले की म्हणते कोकण आणि मुंबई एकत्र येत नाही. आता आपण मुंबईत आणि कोकणात सुद्धा सभा घेतल्यात. यांचं एवढं षडयंत्र एवढ्यासाठी की मराठा समाज एकत्र येऊ द्यायचा नाही. त्यांना माहित होतं मराठवाडा एकत्र आलाय, पश्चिम महाराष्ट्र पण एकत्र आलाय. याला जर विदर्भानं साथ दिली तर आपली सत्ता गेली. यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण. आपल्याला करायचं तर आपले लेकरं मोठे आणि आपली जात मोठी, आणि यांना करायचा यांचा पक्ष आणि नेता मोठा. हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारातला मधला फरक आहे. शेवटी मराठ्यांच्या शक्तीपुढे कसली सत्ता चलत नाहीये. तुमचे कॅमेरे लागले असले तर खाली बसा, कॅमेरे सेट करा आणि खाली बसा. काय म्हणजे तुम्हाला त्रास होत नाही, त्यांना नाही. ते आणतात बाटल्याचे टोपणं, कुठं मोकळ्या बाटल्या, आणि ते आणताना मला दिसते टोपणं आणलेले. यांच्या डोक्यातलं मराठ्यांना एकत्र न येऊ द्यायचं षडयंत्र आपल्याला मोडायचं. शेवटी या मराठ्यांच्या बळापुढं कसली सत्ता टिकायला तयार नाही. लागेल ते षडयंत्र माझ्या विरोधात यांनी केले. त्याचं कारण होतं की मी एकच धोरण हातात घेतलंय, मराठे एक करायचे आणि मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचं. त्यांच्यात आणि आपल्यात एकच फरक आहे मायबाप मराठ्यांनो, त्यांना त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आहे. आणि तुम्ही सुद्धा त्यात चुका केल्या आतापर्यंत. सगळे जबाबदार. काय खाली बसा लावलं तुम्ही. मी बोलायचं जाईन बरं काही सुरून, मग तिकडच बोलायला चालू करीत असतो मी. आपण सगळ्यांना या लोकांना निवडून दिलं आणि या शेवटी या लोकांनी आपला घात केलाय. तुमच्या लक्षात नाही आलं काय घडलं. तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला मोठं केलं, त्या पक्षातला नेता आज मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलायला लागलाय. कारण याला दोषी तुम्ही आहेत. तुम्ही जर यांना डोक्यावर घेतलं नसतं तर आज पोरं आपले आयुष्यापासून आणि भविष्यापासून लांब गेलेच नसते. तुम्ही आणि आम्ही काही गोष्टी समजून नाही घेतल्या. प्रत्येक वेळेस आपल्याला भावनाशीर करायचं आणि भावनेच्या आहारी आपण जायचं आणि आपल्या लेकराचं आयुष्याचं वाटोळं करायचं. याला जबाबदार आपण स्वतः आहेत. यांनी त्यावेळेस नातं जोडायचं, त्यावेळेस आपल्याला भावनिक करायचं आणि राजकारणात निवडून यायचं. एवढाच उद्योग त्यांनी केला आणि आपण सुद्धा त्यात फसलो गेलो. तुम्ही त्यांना इतकं मोठं केलं की त्यांच्या 20-25 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी उडू शकत नाही, इतके ते श्रीमंत झाले. आणि त्यांना तुमच्या श्रीमंतीवर इतकी मस्ती आणि मगरुरी आली की आज तुमच्या लेकराला लागणार आरक्षण देण्यासाठी ते विरोध करायला लागले. बघा आपल्या चुका आपल्याला किती भवायला लागल्यात. जी वेळ कधीच मराठ्यावर येणार नव्हती ती वेळ आज मराठ्यावर आली. मराठा ज्या गोष्टीपासून
वंचित राहणार नव्हता, त्याच गोष्टीपासून मराठ्यांना वंचित राहायची वेळ आली. तर मूळ कारण आहे, या लोकांना आपण मोठं केलं, तेच लोक आज आपल्यावरती पलटले. आपण काम करताना समाज डोळ्यासमोर नाही ठेवला किंवा मुलगा नाही ठेवला. आज तुम्हाला सांगतो, तुम्ही मोठे केलेल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे पोरं आणि ते नेते यांना तुमची कसलीच आवश्यकता राहिलेली नाही. कारण तुम्ही त्यांना इतकं मोठं करून ठेवलं की त्यांना आज तुमची गरज नाही. आणि आपण मात्र आता उघड्यावरती आलो. आपल्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असलं, उच्च शिक्षण द्यायचं असलं, नोकरी द्यायची असली, अधिकारी बनवायचं असलं, त्याला नोकर केंद्रीय कॉलेज पाहिजे असले, त्या पोराला इंजिनियर, MBBS, डॉक्टर व्हायचं असलं, नाही होत आहेत. कारण खरा अडथळा हे राजकारणी लोकांचा आरक्षणाच्या मध्ये आलाय. आपल्या मराठ्यांचं वाटोळं करायला ह्या सगळ्या पक्षातले नेते जबाबदार आहेत. आता फक्त वेळ आली, किमान अशी संधी येत नाही, आता तरी जागे व्हा. मायबापावर तुम्हाला हात जोडून सांगतो, आपल्या लेकराच्या पाठीशी उभा राहायला कोणी नाही राहिलं बरं का. इतकी भयानक वेळ येऊन बसली की ज्या हरामखोर अवलाद्या आपण मोठ्या केल्या तेच आपल्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघालाय. माझ्या मराठ्यांना माझं या अहमदनगरच्या भूमीतून आव्हान, बस करा, आता घरी बसायचं. बस झाला, आता शेताकडे जायचं. व्यवसाय करणाऱ्या मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी, शेतकरी मराठ्यांनी, व्यापारी मराठ्यांनी एक एक दिवस जातीसाठी द्यायचं शिका. बघ्याची भूमिका घेऊ नका. एकमेकाला ताकद द्यायचं काम करा, एकमेकाला साथ द्यायचं काम करा. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायचं जरा आता बंद करा. हे लोक आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायला लागलेत. माझी तुम्हाला विनंती आहे, यांचे पोरं इतके मोठे झाले, यांना आता तुमची गरज नाहीये. जर आपण एकत्र नाही राहिलो तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत, हे लक्षात असू द्या. मी तळमळीनं तुम्हाला सांगतोय, आणि 11-11.5 महिन्यापासून हा लढा सातत्यानं सुरू ठेवलाय. माझ्या मराठा समाजाची शान गेली नाही पाहिजे. माझ्या मराठा समाजाला खाली मान घालायची वेळ नाही आली पाहिजे. म्हणून अहोरात्र झुंज मी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी सुरू ठेवली. उद्याच्या 29 तारखेला हा लढ्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या देशात इतका सातत्यानं आणि सतत चाललेला इतका मोठा लढा, हा भारत देशातला पहिलाच लढा मराठ्यांचा आहे की 1 वर्ष पूर्ण त्याला ताकदीनं सुरू आहे. हे आंदोलन थोडंही कमी नाही झालं, थोडंफार कमी होत असतं. कमी जास्त आंदोलनाची रेस कमी जास्त होती, परंतु हे मराठ्यांचं आंदोलन 1 वर्ष झालं थोडंही कमी होत नाहीये. आज तोच टेम्पो आहे, तितक्याच लाखात मराठी, कोणीच मागे हटायला तयार नाही. फक्त एकच सांगतो, एकजूट राहत चला. यांना बोलायला जागा ठेवू नका. नसता तुम्ही बघितलं, थोडीशी चूक दिसली की लोक हिरवायला सुरुवात करतात आपल्या जातीला आणि आपल्या आंदोलनाला. इतके तुटून पडले की लगेच बोलायला सुरुवात केली, म्हणले आंदोलनात गुंडळून टाकलं. डबडतोय. अरे मी काय सोपा आहे का गुंडळून टाकायला? मला काय 1 लाख लोक असले तरी मी लढत असतो, 10 असले तरी लढत असतो. मी बांधावरचा माणूस आहे. मी सोन्याचा ते चमचा घेऊन नाही मला आलो. मी बंगल्या फंगल्याला नाही गिनीत. बंगल्यावलेच दारात उभा केलेत मी मराठ्याच्या. चपला सकट पाय पडत आहेत मराठ्याच्या. नेत्याची मस्तीच उतरली. त्यांचेच नेते त्यांच्यात एकमेकाला म्हणतात
आता मीडियात बी म्हणायला लागले, पण आधी नव्हते म्हणत. आता म्हणतात लय जमिनीवर आणलंय रे पोरांनी सगळ्याला. काय काय नेत्यात मध्ये त्यांनी पिठच माग केलं आमचं, कारण गावात त्यांना विचारणच कुणी या बारीने तच करायचा. अजिबात यांच्या सभेला प्रचाराला मराठ्याने जायचं नाही. काय नौकर नाहीत आपण त्यांच्या बापाचे. या बारीनं कसा प्रचार झाला माहिती आहे तुम्हाला? या बारीनं असा प्रचार झाला, मराठी प्रचाराला पॉम्पलेट चिटकायला जायनात, कारण मराठी तेवढ्याला ठुलेत त्यांनी. पॉम्पलेट चिटकीने प्रचार करणे आपल्याला बी लय कंड. मग त्याचं पोरग त्याला दिन ती सोडून एखाद्या प्रचाराला त्याच्या पुढं आपले पळत येत, त्याच्यापेक्षा जास्त सांगत येत भाऊ आपले समजून. आमचा साहेब असा आहे, आमचा साहेब तसा आहे. नऊ वाजले काय? 9च्या टायमाला लय अवघड असत. मागच्या वेळेस असा प्रचार केला, मराठी येणार कुणी मेवणे जमा करून आण प्रचाराला, मामाच्या पोरान. त्याला बी गाडी लागायची, ती म्हणला हे नाही परवडलं तयार प्रचाराला. ते बी त्याच्यासारखीच गाडी मागत होता तेव्हा प्रचाराला. त्याला स्कॉर्पिओ असलं ते मला स्कॉर्पिओ देतो, आम्ही नाही मी. असा प्रचार झाला ह्या टायमाला. इतके हाल झाले यांचे. मराठ्यांनी एक आल्यावर काय होतं हे मराठ्यांनी लोकसभेला सिद्ध केलं, आता विधानसभेला पण करायचं. त्या टायमाला तरी आपण फक्त पाडा म्हणलो होतो, कोणाला पाडा हे सांगितलं पण नाही आपण, तरी मराठी काही वेळा स्मॉल स्टेप्स लोकांना इम्पॉसिबल गोष्टी अचीव करण्यास इन्स्पायर करतात. विजा मेक्स द बेस्ट हॅपन. माझी बेस्ट स्माइल कोरिओग्राफ करण्यासाठी इन्व्हिजिलाइन. माझ्या मराठ्यांना सगळ्या क्षेत्रातल्या नोकरदार क्षेत्रात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, व्यापारात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, उद्योग व्यवसायात मोठ्या मोठ्या असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, छोट्या व्यवसायात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, अधिकारी वर्गात असणाऱ्या मराठ्यांना त्रास दिला, माझ्या शेतकरी मराठ्यांनाही त्रास दिला. त्या त्रास देणारा नेता कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पक्षाचा असतो, त्याला ह्या वेळेस सोडायचं नाही, त्याला पाडायचं म्हणजे पाडायचं. यांना त्या जागेवर बसूच द्यायचं नाही. आता त्याच्याशिवाय आपल्या मराठा समाजाची शान वाढत नाही. मराठ्यांची शक्ती वाढवण्याची जबाबदारी तुमची आणि आपल्या खांद्यावर आता होऊन जाऊ द्या. गेल्या वेळेस तरी पाडा म्हणलो, आता नाव घेऊन पाडायचं. मी नुसतं एकदाच पाडा म्हणलो तर मुसलमान बी तिकडून म्हणले पाडो. मला यायचे म्हणायचे पाटील पाडो, म्हणलं पाडो हो त्या पाडापाडी सगळी. असा मसाळा झाला हे पाडोनी की कोणाला काय सुचना. आता त्यांनी रजिस्टर घेतलं एक आणि मंत्रालयाचे एका आमच्यावर बसत येत आणि ते म्हणतात कसं काय गणित हुकलं. ते म्हणतात मला नाही मेळ लागा ना. ते म्हणले तो व्यासपीठावर तर सगळे लोक होते. ती म्हणलं तरी मी पोडो राव. आणि ते म्हणले तो याकडे तर कोणीच नव्हतं, तू कसं काय आला. ती म्हणला मला मेळ लागा ना, मी तो 4 नंबरला होतो. ही आहे मराठ्याची किमया. म्हणजे 4 नंबरचे 1 नंबरला आले आणि 1 नंबरचे 7 नंबरला गेले. इतका उलटा सुलटा कारभार मराठ्यांनी पहिल्यांदा केला. आता जर नाव घेऊन पाडायचं म्हणलं ना, तुम्हाला सांगतो असं पाडा ना 10 पिढ्या तरी उभा न राहिलं पाहिजे होते. त्याच्याशिवाय आपल्याला नाही. आपल्याला या भूमिकेत जायचं नव्हतं. ही भूमिका आपली नाहीये. आपली भूमिका फक्त आरक्षणाची. आपल्या समाजाला मोठं करायचंय म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे. पण हे आरक्षण न देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षासह सत्ताधारी सुद्धा एकत्र आले. बघा यांचा डाव. कधी यांना एकमेकाचा विचार पटत नव्हता. कधी काळी हे एकमेकाचा चहा सुद्धा पेत नव्हते. हे लोक
आणि झालेला नसून आपल्यात गैरसमज पसरला. मंत्रावर षडयंत्र सुरू आहेत. या 2-4 दिवसात देवेंद्र फडणवीसने माझ्या घराला नोटीसच चिटकायला लावली. कायची चिटकेली कोणाला माहिती, वाचितो मी. ते गेवरायचं कोणीतरी PS आहे, ते इतकं मला वाटतं लय जातीवाद करायला लागलंय ते त्याच्या हातानं. मायाच हातात आहे, तुमच्याच हातात या बारेनी. कोणाला कुठं पाठायचं हे मराठ्याच्या हातात या बारे. दुसऱ्या हातात, दुसऱ्याच्या हातातच नाही. विनाकारण काहीच नाही केलं तरी नोटिसा, त्या नोटिसात इतक्या झाल्यात ना, मग PhDच वचीळ आली हो. ते STचं तिकीट असते तसे ते वाचू वाचू सुद्धा कदारलं मी. बरं इतकं काय मागं लागावं? मी असं काय वाईट केलं? गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मागितलं म्हणून तुम्ही माझ्या मागं लागलात. मी काय केलं ते तरी मला सांगा. माझा नेमका दोष काय? तुम्ही तुमच्या जातीला आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठ्यांनी आनंदाने बघितलं. मी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मागतोय. आज गावाची गाव मराठ्यांचे कुणबीत घालायला लागलेत. हे जर आंदोलन मी सातत्यानं लावून धरलं नसतं तर गावाची गाव मराठ्यांचे OBC आरक्षणात निघलेच नसते. आज माझ्या मराठा समाजाचा फायदा व्हायला लागलाय. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला का कधी पैसे मागितले आम्ही? तुम्हाला एखाद्या आंदोलनाला गाडी मागितली? तुम्हाला कधी आंतरवालीत येऊन बसा म्हणलो? तुम्हाला अडचण काय? सागर बंगल्यावर बसल्या बसल्या तुम्हाला झालंय काय? तुम्हाला काही केलंच नाही, आम्ही तुम्हाला बोललोच नाही. नेमकी तुमची अडचण काय? आम्ही काय चुकीचं केलं? माझा समाज मला मोठा करायचा आहे, तुम्ही तुमचा समाज केलाय. तुमची अडचण झाली त्याला मी काय करू? तुमचं दुखणंही मला माहित झालं काय ती. त्यांचं एकच दुखणं आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही आणि फुटत नाही. सगळ्यात मोठं त्यांचं दुखणं आहे. अरे बाबा मला नाही पाहिजे पैसे तुमचे, मला नकोय पद तुमचं. मला माझा समाज माझ्या पाठीशी खंबीर आहे आणि मी लय नशिबाने. तुम्हीच माझी खरी संपत्ती आहे, तुम्हीच माझे तुमच्या पदाची. आणि त्यांना हेच जमाना फक्त. ते म्हणताय हे इतकं कट्टर आहे की हे फुटत नाही, म्हणून त्यांनी आमच्यावरती प्राणघातक हल्ला सुद्धा केला होता. तरीही आम्ही मागे सरकलो नाही. आज माझ्या विरोधात SIT आहे, तरीही मी मागे सरकत नाही. हे कामं त्यांनी तर केले. याबरोबर त्यांनी छगन भुजबळ याला सुद्धा फोडलं आणि त्याला एक टोळी तयार करायला लावली, फोडाफोडी करायला. आणि त्यांनी काही नेते गोळा केले, लय मोठे गोळा केले त्याने, असे टाबर टोबर लय मोठे गोळा केले. आणि तो मुकादम झाला, टोळे मुकादम छगन भुजबळ. आणि ते असं पागल झालं. हे कोण आहे आता नवीनच? आपल्यालाच एक काम करावं लागेल. मराठ्यांजवळ औषध आहे, यांना नीट करायचं. एकदा मुंबईला चक्कर हाणून यावाच लागेल आपल्याला. तवय ठेप्याला बसणार आहे. कारण बऱ्याच जणाला ती मावशी बिले वळवळ करते सध्या. फक्त गोल टिकला लावायचं काम आहे त्याला. असा राईट आहे ना, तो म्हणून तुम्ही अभियानच सुरू केला आता मनोज जरांगेच्या विरोधात. आणि सगळ्या संघटना मराठ्यांच्या फोडायला लागलाय. त्यांनी क्रांती मोर्चे सुद्धा 3 क्रांती मोर्चे केलेले बरं का. पाप केलेलं आहे त्यांनी. आपले पोरं चांगलं काम करत होते, ते आंदोलन आणि ते मोर्चा मोडायचं काम सुद्धा त्यांनीच केलेलं आहे. आता हे आंदोलन मोडायसाठी संघटना जवळ करायला लागलंय, समन्वयक फोडायला लागलंय. आणि ते पत्रकार परिषदेत घेतात. 2-3 दिवसच टीव्हीला दिसतात ते.
त्याच्या पुढं दिसतच नाहीत. कुंकड जाती येतं कुंकड नाही. मी म्हणतोय अरे हीच वेळ आहे रे जातीच्या बाजूने उभारायची. कशाला पक्षाच्या नेत्याच्या बाजूने उभारता? हीच वेळ आपल्याला जात मोठी करायची. तुमची चलती होती तेव्हा तुम्हाला काही नाही करता आलं. आता मराठ्यांची गोरगरिबाची चलती आली तर करू द्या ना गोरगरिबाला. तुम्हाला तुमच्या टायमाला जमलं नाही, दुसऱ्यात घुसलात तुम्ही, ते तुम्हाला जमत नाही. हे मानापानासाठी भुकालेले ना, हे एक दिवस टेम्पोत भरायला पाहिजे. काय वाज तरी कडेकडीला ते वाजू नका ना. आपल्याला आपल्या समाजासाठी काम करावं लागणार आहे. मी काहीच केलेलं नसून इतका त्रास द्यायला सुरुवात केली, ते तर केलं छगन भुजबळच्या माध्यमातून, त्या दरेकरच्या माध्यमातून अभियान सुरू केलं, परत काही संघटनांच्या माध्यमातून केलं, काही समन्वयकाच्या माध्यमातून केलं. मी केलंय काय? मराठ्यांना आरक्षण मागितलं. मराठा पूर्वीपासून ओबीसी आरक्षणात आहे. आमच्या जातीचं आयुष्याचं वाटोळं झालंय. आमचं हक्काचं असणारं आरक्षण आम्ही मागतोय, ते देण्यासाठी तुमचं एवढं मोठं षडयंत्र. अरे बाबा, आमच्या अधिकाऱ्यांची बढती सुद्धा होत नाही. एक तर आम्हाला नोकऱ्याच नाहीत. इकून तिकून लागल्या ते तिथंच आहे. मागून आले पुढं गेले, आमचं तिथंच आहे. तीच खुर्ची जस का फेविकॉल चिटकेले त्याला, हालतच नाही. आमची बढतीच होत नाही. झाली, ज्याला नोकरी लागली त्याच्या माग हातपाय धुवून लागत आहेत. मराठ्याचा आहे म्हणून काम करीत नाही कामचं. त्याच्या जातीचं काय संबंध आहे? तो या जातीच्याला आम्ही का म्हणलो का तू आमच्या जातीचा म्हणून काम करीना? अधिकाऱ्याकडे ती ताईट मारतात. आपला शिक्षक असला तरी वर्गनिधी गणपतीची देत नाही. मराठ्याचा आहे काय म्हणून द्या ना काय? ही काय भाषा आहे? महसूल क्षेत्रात जर मराठ्यांचं असलं, हीच भाषा आहे यांची. आमचं काम का करत नाही? मराठ्याचं आहे म्हणून का? आम्ही तुम्हाला म्हणलो कधी? मराठ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जात वाचवायचं शिका, मनात परिवर्तन करा. हे त्यांच्या बाजूने उभा राहतात नोकरदार वर्गाच्या. आपली जात नोकरदार वर्गाच्या बाजूने उभा राहत नाही, म्हणून आपले लोक सुद्धा संपायला लागलेत आणि एकमेकाला साथ देत नाहीयेत. इथून पुढं कोणत्या अधिकाऱ्यांना, कोणत्या सामान्य मराठ्यांना, व्यावसायिक मराठ्याला त्रास द्यायला लागले ना, एकमेकाने ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहायचं. इथून पुढे लक्षात असू द्या. कारण बळ द्यायचं शिकत चला. आता ह्या 8-10 महिन्यात कमी झालाय. म्हणत नाही जास्त करून आता ते तू मराठ्याचा आहे का, कारण कमी केलंय. कारण मराठे सुद्धा आता ताकदीनं मदतीचं जायला लागलेत आणि जायचं शिका. आपली भूमिका आपल्या जातीतली शक्ती वाढवणे, त्यांनी त्यांची वाढवली. मी आजही अहमदनगर जिल्ह्यातून सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमचा तो पिंड नाहीये. आमची भूमिका आहे आरक्षण समाजाला मिळवून द्यायचं आणि समाज मोठा करायचा आहे. आणि तुम्ही जर नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय नाही.